थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 285व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारवाडा येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी पुणेकरांनी त्यांच्या शौर्याचे स्मरण करीत बाजीराव पेशवे यांना अभिवादन केले। तसेच पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे अशी मागणी संस्थेच्या वतीने सचिव कुंदन कुमार साठे यांनी केली आहे। यावेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकोडे, मोहन शेटे, श्रीकृष्ण चितळे, थोरले बाजीराव प्रतिष्ठानचे सचिव नंदकुमार साठे, पुष्करसिंह पेशवा, जगन्नाथ लडकत, श्रीकांत नगरकर, विश्वनाथ भालेराव उपस्थित होते। कार्यक्रमात शनिवारवाड्याचे सुरक्षारक्षक अनिल बागाव यांचा सन्मान करण्यात आला। श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 15 इंच उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण यावेळी पुष्करसिंह पेशवा यांच्या हस्ते करण्यात आले। पांडुरंग बलकवडे म्हणाले, 18व्या शतकातील हिंदवी स्वराज्याचा अभ्यास करण्यासाठी भारत इतिहास संशोधन मंडळात अध्यासनाची निर्मिती करण्यात येत आहे। या अध्यासनाचे नाव थोरले बाजीराव पेशवे अध्यासन असे असणार आहे। नंदकुमार साठे म्हणाले, मागील अनेक वर्षापासून पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे, परंतु आजही रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्यात आलेले नाही। बाजीराव पेशवे कोण होते, त्यांचे कार्य जनमानसात कळावे यासाठी पेशवे यांचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। वाटतं आपण उलटा विचार करूया। जर पालखेडच्या रणांगणात मराठ्यांचाच पराभव झाला असता तर इतिहासाला काय वळण लागलं असतं। निजाम अत्यंत राक्षसी महत्वाकांक्षी होता। त्याच्या लक्षात आलं होतं की उत्तरेत दिल्लीमध्ये आपल्याला काही भविष्य नाही, आपण दक्षिणेत जाऊ। पूर्वी आदिलशाही होती, कुतुबशाही होती, तिथे औरंगजेबानीच नष्ट केली। आता उरलाय कोणतं? मराठे। शाहू स्वतः काही रणांगणात जाऊन लढत नाहीये आणि 25-26 वर्षाचा एक पोरगा आता त्याचा पेशवे पदावरती आलेला आहे आणि त्याचाही काही फार लढाईचा अनुभव नाहीये। जर हे मराठ्यांचं राज्य मी नष्ट केलं तर संपूर्ण दक्षिण हिंदुस्थानाचा मीच एकटा बादशाह होईल, ही त्यांनी एक महत्वाकांक्षा बाळगली। अनेक वर्ष त्यांनी चांगलं प्लॅनिंग केलं। त्याचा मानसशास्त्राचा अभ्यास चांगलाच होता। त्यांनी बरोबर भांडणं लावली, बाजीराव पेशव्यांच्या विरोधामध्ये दरबारात वातावरण निर्माण केलं, अनेक माणसं फोडली आणि अशा प्रकारे हे संकट मराठ्यांवर आणलं। जरा कल्पना करा, जर पालखेडच्या रणांगणात दुर्दैवाने बाजीरावांचा आणि मराठ्यांचा पराभव झाला असता तर बाजीरावांना अटक झाली असती, सातारावर हल्ला झाला असता, शाहू महाराजांना पकडलं असतं, काही काळ संभाजीराजाने छत्रपती केलं असतं आणि निजामाने आपली ताकद वाढवल्यानंतर त्या संभाजीराजाला पण बाजूला केलं असतं आणि संपूर्ण मराठ्यांचं राज्य नष्ट करून संपूर्ण दक्षिण भारताचा निजाम हा एकटा बादशाह झाला असता। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्याचं स्वप्न ज्या बाजीराव पेशव्यांनी रणांगणात जाऊन जिवंत ठेवलं त्या बाजीरावांच्या बद्दल आपल्या मनामध्ये अभिमान असतो।